to see the unit number 1, that is fundamental of machine design. In that topic we have seen here that is what is meant by machine design. तर मशीन डिझाईनचा पहिला चॅप्टर जो आहे तो बघत असताना आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये मशीन डिझाईन म्हणजे काय आहे आपल्याला दिलेलं आहे. तर फर्स्ट वी हॅव टू सी हिअर व्हॉट इज मेंट बाय मशीन डिझाईन. तर मशीन डिझाईन म्हणजे काय बघा, त्याचं डेफिनेशन जे असेल डेफिनेशन इज सी हिअर. Machine design is defined as the use of scientific principles, technical information and imagination in the description of a machine or a mechanical system to perform specific function with maximum economy and efficiency. Here two definitions are given. First we have here first definition, that is what is meant by machine design. तर याच्यामध्ये काय असेल बघा, मशीन डिझाईन आपण बघत असताना तर तिथे काय होतं, यूज ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स. सायंटिफिक प्रिन्सिपल्स कुठले कुठले आहेत म्हणजे आपण जे काय असेल बघा, 1st to 12 जे काय बेसिक्स सायन्स जे आपण बघितलं त्याच्यामध्ये जे काय प्रिन्सिपल बेसिक सायन्स प्रिन्सिपल दिलेले आहेत तर ते आपल्याला बेसिक सायन्स प्रिन्सिपल जे असेल ते यूज असतं. म्हणजे त्यामध्ये तुमचे लॉज असणार आहेत किंवा थेरम असणार आहेत तर ते आपण काय करतो त्याच्यामध्ये यूज करतो आणि ते यूज करून काय असेल तुम्हाला स्पेसिफिक फंक्शन जे असेल ते तुम्हाला काय करायचं आहे आउटला काय असेल त्याच्यामध्ये अचीव करायचं आहे. तर त्यामध्ये बघा सायंटिफिक प्रिन्सिपल झालं. टेक्निकल इन्फॉर्मेशन, टेक्निकल इन्फॉर्मेशन जी असेल ती पण तुम्हाला काय असेल इथं नेसेसरी आहे. मग टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे तर विच टाईप ऑफ मटेरियल वी कॅन यूज, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, प्रॉपर्टीज कुठल्या असणार आहे, तसं बिहेवियर काय असणार आहे, इन्व्हायरमेंटल कंडिशन काय असणार आहे, हे रिलेटेड टू काय असेल त्याच्यामध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन जी जी काय लागणार आहे ते सगळं तुम्हाला असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय असेल कोणती मोशन अचीव करायची आहे, समजा स्लायडिंग मोशन आहे, रिसिडिंग मोशन आहे, जे काय मोशन तुम्हाला असणार आहे तर त्यासाठी काय असेल तुम्हाला तुमचे मोशन काय असेल तर स्पेसिफिक वर तुमचं काय असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय असेल टेक्निकल इन्फॉर्मेशन इज नीडेड. टेक्निकल इन्फॉर्मेशन काय असणार आहे नीडेड असणार आहे. अँड इमॅजिनेशन इन डिस्क्रिप्शन ऑफ अ मशीन, त्या मशीनचं डिस्क्रिप्शन जे असणार आहे तर डिस्क्रिप्शन ऑफ अ मशीन ते कशामध्ये असलं तुम्हाला इमॅजिनेशनमध्ये असलं पाहिजे. इमॅजिनेशन म्हणजे काय असणार बघा, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही मशीन जर आपण काही इन्व्हेंट जर केलं, समजा न्यू मशीन जर असेल आणि हे समजा आपण काही इन्व्हेंट जर केलं तर ते कोणत्या प्रकारे वर्क होणार आहे, कोणत्या प्रकारे वर्क होणार आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे. आणि त्याचं इमॅजिनेशन जे असेल ते तुम्हाला काय असेल त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. or a mechanical system to perform specific function with maximum economy and efficiency. तर त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो मॅक्झिमम इकॉनॉमी. तर काय असणार आहे बघा, म्हणजे इफिशियन्सी आणि इकॉनॉमी जे असणार आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय असेल त्याच्यामध्ये परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन विथ मॅक्झिमम इकॉनॉमी अँड इफिशियन्सी. ॲक्च्युअलमध्ये मॅक्झिमम इकॉनॉमी म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये जर आपण घेतलं इकॉनॉमिकल म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये तर लो इकॉनॉमीमध्ये तुम्हाला काय असेल मॅक्झिमम इफिशियन्सी जी असेल मॅक्झिमम इफिशियन्सी ही गरजेची आहे. कारण की इफिशियन्सी जेवढी तुमची मॅक्स असणार आहे तेवढं काय असेल त्याच्यामध्ये तुमचं आउटपुट जे असणार आहे तर ते काय असेल त्याच्यामध्ये मॅक्झिमम असणार आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय मशीन डिझाईन, मशीन डिझाईन इज डिफाईन ॲज द क्रिएशन ऑफ न्यू डिझाईन ऑर इम्प्रूव्हिंग द एक्झिस्टिंग वन. तर त्यामध्ये काय दिलं तुम्हाला क्रिएशन ऑफ न्यू डिझाईन, म्हणजे एखादं काय असेल तुम्ही मशीन जे असेल ते नवीन डिझाईन करू शकताय किंवा काय ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट द एक्झिस्टिंग वन. म्हणजे आता जर आपण पहिलं 2 व्हीलर असणार आहेत, 4 व्हीलर जे आहेत तर मोस्टली आपल्याला काय असेल जुन्या याच्यामध्ये 2 व्हीलर जे असणार आहेत म्हणजे होंडाच्या असणार आहेत तुमच्या किंवा स्प्लेंडर हे आपल्याला गाड्या माहिती होत्या. पण त्यामध्ये डेव्हलपमेंट जे असेल जर आपण बघितलं तर इंजिन प्रत्येकाचं सेम तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एक्झिस्टिंग वनमध्ये त्याचं डिझाईन जे असेल ते काय केलेलं आहे चेंज केलेलं आहे. म्हणजे जर काय केलं तुम्ही याच्यामध्ये एखादं नवीन क्रिएशन जे असेल ते तुम्ही करू शकता किंवा इम्प्रूव्हमेंट द एक्झिस्टिंग वन. 4 व्हीलरमध्ये पण घेतला तर काय असणार आहे म्हणजे स्विफ्टच्या गाड्या जर आपण बघितला स्विफ्ट असेल डिझायर असेल ह्या ज्या गाड्या आहेत तुमच्या तर त्यामध्ये काय असेल त्याचं प्रत्येकाचं इंजिन सेम तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये काय असेल चेंज असेल. अशा पद्धतीने काय असेल तुम्ही एखादं न्यू डिझाईन पण करू शकता किंवा इम्प्रूव्हमेंट द एक्झिस्टिंग. न्यू डिझाईन म्हणजे काय असेल नवीन एखादी आयडिया तुमच्या आल्या असेल तुम्ही ह्याच्यामध्ये तर नवीन आयडियामध्ये काय असेल तुम्ही ती नवीन आयडिया इम्प्लिमेंट करू शकताय आणि तुमचं नवीन मशीन तुम्ही इन्व्हेंट करू शकता. किंवा दुसरं काय असेल तुमचं इम्प्रूव्हमेंट द एक्झिस्टिंग वन, म्हणजे काय असेल जुन्या याच्यामध्ये तुम्ही बदल करून काय करू शकता त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग वनपासून काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. हा झाला आपण मशीन डिझाईन, व्हॉट इज मीन बाय मशीन डिझाईन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय बेसिक प्रोसिजर ऑफ मशीन डिझाईन.
मशीन डिझाईनची बेसिक प्रोसिजर काय असणार आहे हे आपण बघतो याच्यामध्ये. तर मशीन डिझाईनची बेसिक प्रोसिजरमध्ये आपल्याला बघा एक फ्लोचार्ट दिलेला आहे आणि त्या फ्लोचार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट असेल ते काय दिलेलं आहे, मार्केट सर्वे. काय दिलेलं आहे, मार्केट सर्वे. सेकंड जो दिलेला आहे तो डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. बघा फर्स्ट दिलेला आहे मार्केट सर्वे, सेकंड आहे तो डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. थर्ड जो असणार आहे तो काय दिलेला मला, स्टडी अल्टरनेट मेकॅनिझम फॉर प्रोडक्ट सिलेक्ट प्रॉपर मेकॅनिझम हे दिलेलं आहे थर्ड. त्यानंतर प्रिपेअर जनरल लेआउट ऑफ कॉन्फिगरेशन अँड सिलेक्ट जॉइनिंग मेथड ऑफ इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट. नेक्स्ट आहे डिझाईन इंडिव्हिज्युअल कंपोनंट. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये प्रिपेअर असेंबली अँड डिटेल्स ड्रॉइंग अँड मॉडिफाय ड्रॉइंग आफ्टर टेस्टिंग प्रोटोटाइप मॉडेल. तर हे ज्यावेळी आपण बघत असतोय तर आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये, बेसिक प्रोसिजर ऑफ मशीन डिझाईन. म्हणजे बेसिक प्रोसिजर जे असेल ते आपल्याला दिलेले आहे. आणि बेसिक प्रोसिजरसाठी आपण बघत असताना फर्स्ट वी हॅव टू नो द मार्केट सर्वे. तर मार्केट सर्वे काय असेल फर्स्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर मार्केट सर्वेमध्ये काय असणार आहे त्याच्यामध्ये बघा, तर मार्केट सर्वे आपण ज्यावेळी बघत असतो तर पहिल्यांदा आपल्याला काय असणार म्हणजे तर कस्टमर नीड्स काय आहेत, कस्टमर नीड्स काय असणार आहे. त्यानंतर कस्टमरचा नीड जर असेल मग एखादा मशीन जर आपण केलं, मशीन डिझाईन म्हणजे काय करतो आपण, एक एक्झिस्टिंग वन तुमचे असेल किंवा नवीन इम्प्लिमेंट करत असो तर या दोन तुमच्या त्याच्यामध्ये नीड आहे. तर म्हणजे तुम्ही एखादा नवीन मशीन बनवताय किंवा जुन्या मशीनमध्ये काय असेल मॉडिफिकेशन करताय, ह्या जरा तुमच्या काय असेल त्याच्यामध्ये दोन मशीनचं डिझाईन आपण करतोय. तर त्यामध्ये जर आपण घेतलं समजा मार्केट सर्वेमध्ये एखादा नवीन जर आपल्याला काय असेल इम्प्लिमेंट करायचं असेल नवीन, तर त्याच्यामध्ये काय असेल मार्केटमध्ये तुम्हाला ते नीड काय, गरज काय आहे, लोकांची गरज काय आहे, तर ही पहिल्यांदा आपल्याला बघता आली पाहिजे. किंवा एखादं जुनं मशीन आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला काय असेल मॉडिफिकेशन करायचं असेल. म्हणजे जर एक्झाम्पल जर बघायचं असेल तर तुम्ही एखादी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर जर घेतला असेल ते नवीन मार्केटमध्ये आलेले असते तर त्यावेळेला काय असेल त्याचा काही ना काहीतरी ड्रॉबॅक असतोच, कारण की ते ॲक्च्युअलमध्ये काय असेल मार्केटमध्ये रन झालेले नसते. तर त्यावेळेला काय असेल त्याचा फीडबॅक जो असणार आहे त्या फीडबॅकनुसार काय समजते की बाबा ह्या व्हेकलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, मग तो नंतर काय असेल त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केला जातो. त्यासाठी तुम्हाला काय असेल मार्केट सर्वे जो असेल तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, एक साईनची 2 व्हीलर जी आहे ना, फर्स्ट ज्यावेळी साईन मॉडेल आलं त्यावेळी त्यांचं इंजिनचं 125cc गाडी जी असेल ती एकदम कशी म्हणू शकतो आपण याच्यामध्ये रोबोस्ट डिझाईनची साईनची गाडी होती. तर त्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये चेनव्हीलचा प्रॉब्लेम जो असेल म्हणजे काय असेल त्यामध्ये ड्राईव्ह केल्यानंतर काय असेल त्याची चेन लूज व्हायची, हा प्रॉब्लेम जो असेल. म्हणजे ज्यावेळी काय असेल ती गाडी ॲक्च्युअलमध्ये 3-4 महिने ज्यावेळी मार्केटमध्ये रन झाली तर त्यानंतर त्याचा ड्रॉबॅक समजा की त्याची लेंथ जी असते ती वाढलेली आहे, कुठला बॅक व्हीलचं, त्यामुळे काय असेल त्याची लेंथमुळे काय असेल चेन व्हीलचा प्रॉब्लेम जो असेल तो होतोय. मग अशा पद्धतीने काय असेल तुम्हाला मार्केट सर्वे जो असेल तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय असेल तुमचं नवीन डिझाईन असेल किंवा एक्झिस्टिंग वन असेल तर त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक असणार आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन जे असेल हा मार्केट सर्वे तुम्हाला गरजेचा आहे. त्यानंतर बघा डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. तुमचं जे काय प्रोडक्ट असणार आहे त्याचं स्पेसिफिकेशन जे असणार आहे तर ते तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. म्हणजे डिफाईन करत असताना बघा आपण कोणतं पण एखादं स्पेसिफिकेशनचे किंवा एखादी वस्तू आपण खरेदी करत असताना तर त्यामध्ये आपण काय करतो त्याचं स्पेसिफिकेशन जे असतं ते काय करतो कन्सिडर करतो. मग त्यामध्ये जर आपण घेतलं तर बघा तुम्हाला मोटर जर खरेदी करायची असेल घरामध्ये आपण काय असेल पाणी लिफ्ट करायसाठी जी काय मोटर आपण यूज करतो आहे तर ते मोटर जे असणार आहे ते आपण कशा थ्रू घेतो याच्यामध्ये तर तुम्हाला सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये अर्धा इंची पाईप 1 इंची पाईप एवढा त्याच्यामध्ये फ्लो जो असेल वॉटरचा फ्लो तर तेवढा तो सप्लाय करणार आहे. त्यानंतर दुसरं आपण काय बघतो याच्यामध्ये तर हाईट किती असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे किती हाईटला आपल्याला काय असं काय करायचं त्याच्यामध्ये तो लिफ्ट करायचा आहे हे पण आपण त्याच्यामध्ये बघतोय. मग समजा आपल्याला काय करायचं आहे हाईट जादा जर असेल तर आपण त्याच्यामध्ये काय असेल जास्त HP आपण काय करणार त्याच्यामध्ये मोटर घेणार आहे. मग त्यामध्ये त्याची कपॅसिटी त्यानंतर ते सिंगल पेज आहे का 3 फेज आहे म्हणजे अशा पद्धतीचं स्पेसिफिकेशन जे आहे जसं आपण बघतो तसं तुम्हाला काय लागणार आहे डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. सेम रिलेटेड दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा एखादा मोबाईल तुम्ही घेत असताना त्याच्यामध्ये काय असेल त्याचं इंटरनल स्टोरेज किती आहे, त्याची रॅम किती आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा क्लॅरिटी किती आहे, कॅमेरा मेगापिक्सेल किती आहे, त्यानंतर त्याचा प्रोसेसर कुठला आहे जसं आपण या पद्धतीने बघतोय त्या पद्धतीने काय असेल त्याच्यामध्ये
हे डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट, असं स्पेसिफिकेशन जे असेल हे आपल्याला डिफाईन करता आलं आणि हे पण काय असेल त्यामध्ये प्रोसिजर डिझाईन प्रोसिजरमध्ये काय असेल हा सेकंड पॉईंट येतो, डिफाईन स्पेसिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन जे असेल ते आपण इथं कन्सिडर करतो. त्यानंतर बघा स्टडी अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम फॉर प्रोडक्ट, सिलेक्ट प्रॉपर मेकॅनिझम. तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, सिलेक्ट अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम फॉर प्रोडक्ट आणि सिलेक्ट प्रॉपर मेकॅनिझम. आता मेकॅनिझम जे असणार म्हणजे एखादं मशीन जे आहे त्या मशीनमध्ये काय असेल असेंब्लीला व्हेरियस कंपोनंट्स इज निडेड. यामध्ये वेगवेगळे कंपोनंट जे असेल ते काय असेल गरजेचे असेल. एखाद्या वेळेला मेकॅनिझम जे असेल ते 2-3 मेकॅनिझमचे असू शकतात. समजा आपल्याला मोशन कुठले पाहिजे, स्लायडिंग मोशन पाहिजे, रिस्टोरिंग मोशन पाहिजे, किंवा सर्क्युलर मोशन पाहिजे, जे काही तुम्हाला मोशन पाहिजे असेल त्या मोशननुसार काय असेल आपण तिथं मेकॅनिझम जे असेल ते आपण काय करतो चूज करतोय. त्यानुसार काय करतो आपण मेकॅनिझम चूज करतोय. आणि हे मेकॅनिझम जे काय आपण यूज करणार आहे तर त्यासाठी काय असेल बघा, सिलेक्ट प्रॉपर मेकॅनिझम. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये काय असेल सिम्पल इन ऑपरेशन जे काय असू शकतं, म्हणजे तुम्हाला मोशन कुठली पाहिजे आहे तर स्लायडिंग मोशनच पाहिजे आहे, पण त्यामध्ये काय असेल सिम्पल इन ऑपरेशन कुठलं जे मेकॅनिझम असेल तर ते जर आपण काय केलं त्याच्यामध्ये यूज जर केलं तर काय असेल याच्यामध्ये ते पण काय असेल याच्यामध्ये मोर इफेक्टिव्ह असणार आहे. तर त्यासाठी काय करतो आपण याच्यामध्ये प्रॉपर मेकॅनिझम जे असेल प्रॉपर ते आपण काय करतोय सिलेक्ट करतोय. हा झाला तुमचा थर्ड पॉईंट, स्टडी अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम. नंतर नेक्स्ट जर आपण गेलो तर बघा, प्रिपेअर जनरल लेआउट ऑफ कॉन्फिगरेशन अँड सिलेक्ट जॉईनिंग मेथड ऑफ इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट. तर त्यामध्ये बघा काय केलेलं आहे, प्रिपेअर जनरल लेआउट. जनरल लेआउट जो असणार आहे तो तुम्हाला काय असेल याच्यामध्ये कॉन्फिगरेशन केला पाहिजे तुम्ही आणि सिलेक्ट जॉईनिंग मेथड ऑफ इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट. म्हणजे काय असेल तुम्हाला एखादं असेंब्ली युनिट किंवा असेंब्ली करायची असेल तर त्या ठिकाणी काय असेल बघा, जे काय तुम्ही काय असेल जनरल लेआउट असेल म्हणजे काय असेल आपल्याला पिस्टन्स किंवा एखादं आय सी इंजिन काय असेल आपल्याला आय सी इंजिन आपल्याला असेंबल करायचं असेल तर पहिल्यांदा मी काय करणार याच्यामध्ये तुमचा मेन कंपोनंट कुठला असेल सिलेंडर असणार आहे. इकडे काय असेल तुमचा पिस्टन, कनेक्टिंग रॉड, रिजन पिन हे सगळं असेल जे असेंबल करायचं जाणार आहे. तर ते त्याचा जो का तुमचा जॉईनिंग मेथड जे असणार आहे इंडिव्हिज्युअल प्रोडक्टची तर ह्याचा तुम्हाला जनरल लेआउट जो असेल तो तुम्हाला काय असेल याच्यामध्ये प्रिपेअर करता आला पाहिजे. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, डिझाईन इंडिव्हिज्युअल कंपोनंट. इंडिव्हिज्युअल कंपोनंट जो असेल तो तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं आय सी इंजिनमध्ये तुमचा पिस्टन हा वेगळा पार्ट झाला, रिजन पिन वेगळी झाली, कनेक्टिंग रॉड हा वेगळा पार्ट झाला, सिलेंडर हा वेगळा आहे, सिलेंडर हेड जो वेगळा असेल, अशा पद्धतीने काय असेल प्रत्येक जो तुमचा कंपोनंट आहे तर त्याचं काय असेल याच्यामध्ये डिझाईन जे असेल ते डिझाईन इंडिव्हिज्युअल कंपोनंट प्रत्येकाचं डिझाईन तुम्हाला काय असेल याच्यामध्ये करता आलं पाहिजे. आणि हे पण काय त्याच्यामध्ये नेक्स्ट डिझाईन प्रोसिजर आहे. यानंतर बघा नेक्स्ट, प्रिपेअर असेंब्ली अँड डिटेल ड्रॉइंग अँड मोस्टली ड्रॉइंग आफ्टर टेस्टिंग प्रोटोटाईप मॉडेल. काय केलेलं बघा याच्यामध्ये, प्रिपेअर असेंब्ली अँड डिटेल्स ड्रॉइंग अँड मॉडिफाय. इथं आपल्याला काय दिसतं आहे, मॉडिफाय ड्रॉइंग आफ्टर टेस्टिंग प्रोटोटाईप मॉडेल. तर त्यामध्ये बघा हे जे काय तुम्हाला असेंब्ली डिटेल्स ड्रॉइंग जे असणार आहे म्हणजे तुम्ही कोणतं पण असेंब्ली युनिट घ्या किंवा एखादं मशीन घ्या त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट जे असेल हे असणारच आहे तुमच्या, त्या प्रत्येक कंपोनंटचं तुम्हाला डिटेल्स ड्रॉइंग जे असेल ते तुम्हाला गरजेचं आहे. आणि डिटेल्स ड्रॉइंग जे असेल आणि असेंब्ली ड्रॉइंग जे आहे म्हणजे काय करतो आपण एखाद्या मशीनमध्ये समजा तुमचे 10 कंपोनंट आहेत, त्या 10 कंपोनंट जे आपण एकत्र करतो तर तुमचे असेंब्ली ड्रॉइंग होते. आणि ज्यावेळी ते आपण सेपरेटली करतो 10 कंपोनंटचं त्याला आपण करतो डिटेल्स ड्रॉइंग. आणि डिटेल्स ड्रॉइंग आणि असेंब्ली ड्रॉइंग हे दोन्ही तुम्हाला काय असेल याच्यामध्ये दोन्ही पण तुम्हाला काय असेल याच्यामध्ये गरजेचे आहेत. तर त्यामध्ये बघा जर आपण असेंब्ली ड्रॉइंग प्रिपेअर आणि असेंब्ली आणि डिटेल्स ड्रॉइंग जे असणार आहे दोन्ही आपण प्रिपेअर केलं आणि केल्यानंतर नेक्स्ट काय असेल त्याच्यामध्ये मॉडिफाईड ड्रॉइंग आफ्टर टेस्टिंग प्रोटोटाईप मॉडेल. मग त्यानुसार काय असेल बघा, एखाद्या वेळेला जसं तुम्हाला काय असेल मॉडिफाय करायचं असेल, समजा आपल्याला काय असेल मेकॅनिझम जे असेल सिम्पल मेकॅनिझम आपल्याला यूज करायचं आहे तर त्या ठिकाणी काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये त्याचं असेंब्ली ड्रॉइंग आणि डिटेल्स ड्रॉइंग जेव्हा आपण बघणार आहे समजा आपण ह्याच्यामध्ये हे मॉडिफिकेशन केलं तर त्यामध्ये काय असणार याच्यामध्ये हे सिम्पल मेकॅनिझम होऊ शकतं. अशा पद्धतीने काय असेल हे जे काय तुमचं मॉडेल जे असणार आहे ते प्रोटोटाईप मॉडेल त्याचा आफ्टर टेस्टिंगमध्ये काय असेल तुमचा एकतर डिटेल्स ड्रॉइंगमध्ये आपण काय करतो याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतोय म्हणजे
इथे काय असेल मॉडिफाय ड्रॉइंग आफ्टर टेस्टिंग प्रोटोटाईप मॉडेल. त्यामध्ये रिझल्ट सेलमध्ये काय असेल मॉडिफिकेशन केलं ऑटोमॅटिकली तुमचा असेंब्ली ड्रॉइंग जे असेल ते पण काय असेल याच्यामध्ये मॉडिफाय होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय करतो आपण याच्यामध्ये ही स्टेप वाईज प्रोसिजर आपण फॉलो करतोय. आणि ही जी काय असणार आहे तुमची ही कुठली असणार आहे बेसिक प्रोसिजर ऑफ मशीन डिझाईन. मग त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तिचे किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 स्टेप्स दिलेल्या आहेत. ह्या 6 स्टेप्समध्ये काय असेल आपण मशीन जे असेल ते काय करतो आपण डिझाईन करतोय. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय बघा तर त्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे बेसिक रिक्वायरमेंट ऑफ मशीन एलिमेंट. बेसिक रिक्वायरमेंट ऑफ मशीन एलिमेंट म्हणजे ज्यावेळी काय करता तुम्ही एखादं मशीन काय करता डिझाईन करताय ते डिझाईन करत असताना वेगवेगळे एलिमेंट जे असेल ते आपण काय करतो याच्यामध्ये असेंबल करतोय. आणि हे असेंबल करत असताना त्याच्यामध्ये काय असेल बेसिक रिक्वायरमेंट ऑफ मशीन एलिमेंट जे असेल म्हणजे एखादा कंपोनंट आहे किंवा एलिमेंट त्याला म्हणतो हे प्रत्येक एलिमेंट ते आहे त्या प्रत्येक एलिमेंटसाठी काय असेल बेसिक रिक्वायरमेंट काय काय असणार आहे ह्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. आणि हेच आपल्याला काय असेल याच्यामध्ये डीपली बघायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत बघा. तर फर्स्ट बघितले तर आपल्याला स्ट्रेंथ दिलेली आहे. नेक्स्ट जे असेल ते काय दिलेले आपल्याला रिजिडिटी दिलेली आहे. नेक्स्ट असेल ते वियर रेजिस्टन्स. नेक्स्ट आहे ते मिनिमम डायमेन्शन्स अँड वेट. त्यानंतर बघा मॅन्युफॅक्चरॅबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे सेफ्टी असणार आहे. त्यानंतर कन्फर्मन्स टू स्टँडर्ड्स. त्यानंतर नेक्स्ट बघा रिलीएबिलिटी. त्यानंतर मेंटेनॅबिलिटी आणि मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट. म्हणजे ह्या बेसिक रिक्वायरमेंट ऑफ मशीन एलिमेंट जे आहे हे आपल्याला दिलेलेच आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण ज्यावेळी बघत असतो तर त्यावेळी काय असेल बघा जे दिलेले आहेत इथं तर त्यामध्ये बघा पॅरामीटर कुठले आहे स्ट्रेंथ रिजिडिटी हे जे सगळे पॅरामीटर जे असेल तर हे सगळे काय असेल तुम्हाला हे ह्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्या एलिमेंटसाठी. म्हणजे एखादा एलिमेंट आपण काय असेल याच्यामध्ये समजा तुमचा पिस्टन आहे तो पिस्टन आपण काय करतो त्याच्यामध्ये मशीन एलिमेंट जो आहे हा कन्सिडर केला तर तो पिस्टन एलिमेंटसाठी काय असेल तुमच्या हे बेसिक रिक्वायरमेंट जे असेल ते असणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला काय असेल स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे आपण काय करतो याच्यामध्ये स्ट्रेंथ म्हणजे अ मशीन कंपोनंट डिड नॉट फेल आफ्टर द एक्सटर्नल अप्लाइड लोड. म्हणजे एखाद्या वेळेला काय असेल एक्सटर्नल अप्लाइड लोड जर असेल आणि त्यावेळेला काय असेल त्याच्यावरती एक्सटर्नल अप्लाइड लोड अप्लाय केल्यानंतर तो शुड नॉट फेल तो फेल झाला नाही पाहिजे ब्रेक झाला नाही पाहिजे. आणि असं जर असेल तर त्याला आपण काय होते स्ट्रेंथ. आणि त्यामुळे काय असेल त्याच्यामध्ये द मटेरियल स्ट्रेंथ शुड बी हाय. त्याची मटेरियल स्ट्रेंथ जी असणार आहे तर ती कशी असल्या पाहिजे मोस्टली हाय असली पाहिजे. कारण की त्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये एक्सटर्नल अप्लाय लोड असणार आहे किंवा व्हेरिएशन जे असणार आहे ते पण असणार आहे लोड व्हेरिएशन असं जरी असेल तर त्यामुळे तो पण कसा असेल त्याच्यामध्ये स्ट्रेंथ स्ट्रॉंग राहायला पाहिजे याच्यामध्ये. तर त्यामुळे काय असेल त्याला आपण कन्सिडर करतोय द मटेरियल स्ट्रेंथ शुड बी हाय. आणि प्रत्येक कंपोनंट जो तुमचा असणार आहे त्याची स्ट्रेंथ आपण काय कन्सिडर करतो त्याच्यामध्ये हाय जर असेल तर त्यामुळे काय असेल तुम्हाला मॅक्झिमम याच्यामध्ये काय असेल तो स्ट्रॉंग आहे आपण कन्सिडर करतो. द मटेरियल स्ट्रेंथ शुड बी हाय. म्हणजे तो काय असेल त्यामध्ये जेव्हा लोड जर अप्लाय केला एक्सटर्नल अप्लायवर तर तो काय झाला पाहिजे याच्यामध्ये ब्रेक झाला नाही पाहिजे. तर त्यामुळे आपण काय करू शकतो शुड बी हाय किंवा त्याला सफिशियंट स्ट्रेंथ असले पाहिजे सफिशियंट स्ट्रेंथ. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते काय असेल रिजिडिटी. तर मशीन कंपोनंट शुड बी रिजिड. द मशीन कंपोनंट शुड बी रिजिड. रिजिड म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये शुड नॉट बी डिफ्लेक्ट ऑर बेंट. त्यावरती काय असेल सेम एक्सटर्नल अप्लाय लोड जर समजा अप्लाय जर केला तर तो डिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे किंवा तो बेंट नाही झाला पाहिजे. आणि ही काय त्याच्यामध्ये सेकंड बेसिक रिक्वायरमेंट ऑफ अ मशीन एलिमेंट त्याची सेकंड रिक्वायरमेंट तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वियर रेजिस्टन्स. वियर रेजिस्टन्स वियर म्हणजे आपण काय म्हणतो याच्यामध्ये वियर रेजिस्टन्स म्हणजे वियर म्हणजे आपण काय म्हणतो याच्यामध्ये घर्षण. म्हणजे तो काय असेल याच्यामध्ये घर्षणाला विरोध करता आला पाहिजे त्याला. वियर रेजिस्टन्स म्हणजे काय असेल घर्षणाला विरोध. द मटेरियल शुड बी रेजिस्ट टू द वियर. म्हणजे प्रत्येक वेळा काय असेल बघा एखाद्या वेळेला मशीन कंपोनंट जो आहे तो रिलेटिव्ह मोशन ट्रान्समिट करत असताना म्हणजे जेव्हा तुम्ही काय तर स्लायडिंग मोशन घ्यायचे असेल तर सिलेंडर आणि पिस्टन याच्यामध्ये काय असेल स्लायडिंग होत असताना तो काय असेल एकमेकावर काय याच्यामध्ये स्लायडिंग होत असताना
तर तो काय असेल, विअर जर होत असेल तर त्या विअरमुळे काय असेल तुमचा मेंटेनन्स असणार आहे किंवा तिथे गॅस लिकेज होऊ शकतो, लुब्रिकेशन प्रॉपर तुमचं होऊ शकत नाही. तर त्या कंडिशनला आपण करतो विअर रेजिस्टन्स. एखाद्या वेळेला काय असेल तुमची रिलेटिव्ह मोशन जर असेल, त्या रिलेटिव्ह मोशनमध्ये काय असेल तर मटेरियल जो असेल तो कसा असला पाहिजे, विअर रेजिस्ट असला पाहिजे. आणि हे पण काय याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर बघा मिनिमम डायमेन्शन्स अँड वेट. म्हणजे आपण काय असेल एखाद्या वेळेला स्टडी करत असताना मशीन डिझाईनचा, तर त्यामध्ये काय असेल जे काय आपण एलिमेंट यूज करणार आहे त्या एलिमेंटला कसं असलं पाहिजे, त्याचं डायमेन्शन जे असेल ते कसं असलं पाहिजे, मिनिमम डायमेन्शन असलं पाहिजे आणि त्याचं वेट. किंवा जर आपण कन्सिडर केलं एखाद्या वेळेला आपल्याला आपण डायमेन्शन कमी साईज जर हे केलं आणि समजा त्याचा वेट जर समजा हाय जर असेल तरी पण तुमचं काय असेल त्याच्यामध्ये टोटल वेट जर आपण घेतला आणि वेट टू पॉवर रेशो वगैरे आहे, म्हणजे हे पुढचे पॅरामीटर आपण कन्सिडर करत ज्यावेळी जातोय तर त्या कंडिशनला तुमचं मिनिमम डायमेन्शन्स आणि वेट जे असेल, डायमेन्शन पण कसं असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे आणि वेट पण कसं असलं पाहिजे याच्यामध्ये मिनिमम असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा मॅन्युफॅक्चरेबिलिटी. मॅन्युफॅक्चरेबिलिटी म्हणजे तुमचा कंपाऊंड जो असेल किंवा एलिमेंट जो आहे तो इझी टू मॅन्युफॅक्चर असलं पाहिजे, इझी टू मॅन्युफॅक्चर. नाहीतर समजा काय असेल आपण टोटल मशीन जो आहे, मशीन कंपोनंट त्यातले 15 कंपोनंट जे आहेत ते आपण काय असेल इझिली मॅन्युफॅक्चर करतोय. समजा एक कंपाऊंड जो आहे तो आपल्याला काय असेल याच्यामध्ये हे करायसाठी जर जास्त वेळ लागत असेल तर त्यामुळे काय असेल तुमचा टोटल टाईम जो असेल तो काय असेल याच्यामध्ये वाढतोय. तर त्यामुळे काय असेल जेवढे तुमचे मॅक्झिमम कंपाऊंड जो आहे तो मॅन्युफॅक्चरेबिलिटी म्हणजे मॅन्युफॅक्चर कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये इझिली झालं पाहिजे, तर ते पण तुमची काय असेल त्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर बघा सेफ्टी. म्हणजे जो काय तुम्ही एलिमेंट जो असेल तो कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये सेफ्टी असला पाहिजे किंवा मशीन जे तुम्ही काय करताय तयार करताय ते कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये सेफ्टी असलं पाहिजे. त्यानंतर बघा कन्फर्मन्स टू स्टँडर्ड. कन्फर्मन्स टू स्टँडर्ड्स. म्हणजे स्टँडर्ड जेव्हा आपण कन्सिडर करतोय तर तो कसा आला याच्यामध्ये कन्फर्मन्स टू स्टँडर्ड. म्हणजे काय असेल बघा याच्यामध्ये जो बेसिक स्टँडर्ड जे असणार आहे ज्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर्टीज कुठल्या तर तुमच्या आपण कसं करतो प्लास्टिसिटी, इलेस्टिसिटी ज्या काय तुम्ही ह्या प्रॉपर्टीज वगैरे कन्सिडर करता ह्या पण तुमच्याकडला स्टँडर्डायझेशनचा एक पार्ट आहे. तो काय झाला याच्यामध्ये कन्फर्मन्स टू स्टँडर्ड हा पण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो त्यामध्ये. मग त्यामध्ये दुसरा आहे कुठलं तुमचं मटेरियलचं ग्रेड असणार आहे, त्याच्या प्रॉपर्टीज असणार आहे. त्यानंतर कुठला आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड जे असणार आहे हे सगळ्यासाठी काय असेल तुमचा कन्फर्मन्स टू स्टँडर्ड जो असेल तो आपण कन्सिडर करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा रिलिएबिलिटी. रिलिएबिलिटी म्हणजे काय होते प्रोपॅबिलिटी ऑफ मशीन कंपोनंट. प्रोपॅबिलिटी म्हणजे बघा रिलिएबिलिटी म्हणजे कसं आपण त्याला एक खात्री आपण देतो की बाबा हा जो कंपोनंट तुमचा आहे तर याची लाईफ एवढी असणार. म्हणजे समजा आपण काय केलेलं आहे बघा एखादा 4 व्हीलर तुम्ही घेतला तर 4 व्हीलरची लाईफ जी तुम्हाला दिलेली आहे तर ती 15 वर्ष दिलेली असेल हेवी व्हेकलची. जर काय असेल तुमचं लाईट व्हेकल जर असेल तर त्याची लाईफ तुम्हाला किती दिलेली आहे 20 वर्ष दिलेली आहे. आणि हे आपण काय विचारतो रिलिएबिलिटी दिली. रिलिएबिलिटी म्हणजे काय असेल तो प्रोबॅबिलिटी ऑफ इलेमेंट टू रन तेवढ्या लाईफपर्यंत असेल तो रन होऊ शकतो. मग त्यामध्ये काय असेल समजा एखाद्या वेळेला काय त्याचा मेंटेनन्स जर असेल तर तो मेंटेनन्स नंतर तेवढ्या लाईफपर्यंत काय असेल तो चालू शकतो. त्यानंतर बघा मेंटेनेबिलिटी. म्हणजे एखाद्या वेळेला काय असेल बघा मेंटेनन्स काहीतरी असेल तर तो आपण काय असेल त्याच्यामधून करू शकतो आणि काय असेल त्याच्यामध्ये मेंटेनेबिलिटी आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट. आता हा जो पॉईंट असेल हा जर आपण कन्सिडर केलं तर मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट म्हणजे याच्यामध्ये काय असेल बघा जेव्हा आपण कन्सिडर करतोय म्हणजे टोटल ओव्हरऑल जर आपण कॉस्ट कन्सिडर केलं तर तो कसा आता विचारते त्याच्या लाईफ सायकल कॉस्ट म्हणजे टोटल काय असेल याच्यामध्ये बघा ती मशीन जी आहे समजा मी काय असेल 15 वर्ष वापरत असेल आणि तीच वस्तू जर मी एखाद्या वेळेला 20 वर्ष वापरत असेल तर त्यामध्ये मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट जो असेल ती कशाची कमी येणार आहे त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही जास्त वर्ष वापरला त्याच्यामध्ये मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट जी असेल ती जास्त असणार. म्हणजे हे पण आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करतो. तेव्हा लाईफ लॉंग किंवा जास्त वर्ष जर एखादी गोष्ट तुम्ही काय असेल एलिमेंट जो असेल तुमचं चालत जर असेल तर त्या ठिकाणी काय असेल मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट जी असेल ती तर असणार आहे. आणि या ठिकाणी बघा ह्या ज्या असणार आहेत ह्या बेसिक रिक्वायरमेंट ऑफ मशीनरी. परत एकदा बघा स्ट्रेंथ एकदा बघतोय आपण तो कसा असला पाहिजे शुड बी सफिशियंट स्ट्रेंथ असला पाहिजे. रिजिडिटी तो मटेरियल कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये रिजिड असला पाहिजे रिजिड. त्यानंतर बघा विअर रेजिस्टन्स त्यांना केलं पाहिजे. त्यानंतर डायमेन्शन कसं असलं पाहिजे त्याचं मिनिमम आणि वेट पण कसं असलं पाहिजे मिनिमम असलं पाहिजे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरेबिलिटी पण असली पाहिजे त्याच्यामध्ये.
त्यानंतर कन्फर्मन्स टू स्टँडर्ड म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड असणार आहे किंवा आयस ग्रेड्स तुमचे असणार आहेत. याच्यासाठी कन्फर्मन्स टू स्टँडर्ड असणार आहे. रिलायबिलिटी असली पाहिजे, मेंटेनबिलिटी असलं पाहिजे, मिनिमम लाईफ सायकल कॉस्ट असलं हे असलं पाहिजे. आणि या ठिकाणी काय करतो बघा, आजचं लेक्चर जे असेल ते आपण इथं थांबवतो आहे. ओके, थँक्यू.